हॅलो हॅलो नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम, धन्यवाद. सर्व का आज या ठिकाणी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका आणि या पडेल या गावी मधलीवाडी विकास मंडळ आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा, त्रैवार्षिक महापूजा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम मायवा भजन रसिकांचं मनोरंजन, समाज प्रबोधन या उदात्त हेतूने आज या ठिकाणी पारंपरिक भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. आणि या पारंपरिक डबलबारी सामन्यासाठी मी बुवा स्वतः सुजित परम मुक्काम पोस्ट भरपूर बुद्रुक तालुका कणकवली आज मला पकवाज साथ करतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पकवाज वादक आमचे परममित्र तुषारजी लोट तबला साथ करतायत. गेली 5-10 वर्ष आम्हाला पकवाज किंवा तबला साथ करतायत आमचे हर्षद राणे आणि आमची कोरस मंडळी. आणि आजच्या रात्रीपुरते प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय उमेशजी वंजारे बुवा मुक्काम पोस्ट मुंबई आज त्यांना पकवाज साथ करतायत. महाराष्ट्रातील नामवंत पकवाज वादक आमचे परममित्र सन्माननीय प्रणव धुरी आणि तबला साथ करतायत. सिंधुदुर्गातील नामवंत तबला वादक पकवाज वादक आमचे परममित्र तुषार शिंदे. तरी आम्हा दोन्ही बुवांना इथे भजन करण्याची, परमेश्वराचं नामस्मरण करण्याची, जमलेल्या तमाम मायवा भजन रसिकांचे मनोरंजन करण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मधलीवाडी विकास मंडळ यांचं मी माझ्या कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. तसेच बघा आज या ठिकाणी गेले 3 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी नियोजित करून ते संपन्न झालेले आहेत. आणि आता शेवटचं पुष्प पारंपरिक डबलबारी, बरोबर माझ्या मंडळाच्या वतीने तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतोय. तसेच या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी, सर्व येथील ग्रामस्थ, महिला मंडळ, श्रोते वर्ग, अनेक नामवंत पकवाज वादक असतील, नामवंत भजनी बुवा असतील, भजन श्रोते असतील, सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. तसेच या ठिकाणी या बारीसाठी मला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बिपिनजी यरम यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद देतोय. तसेच या ठिकाणी आणि या बारीसाठी माझं नाव त्यांनी सुचवलं ते यरम साहेब आहेत. आणि त्याचबरोबर आमचे हळवळ गावचे सुपुत्र सन्माननीय अमर घाडी त्यांचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करतो. या गावचे सर्व कार्यकर्ते, सरपंच, सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. माझे आराध्य दैवत श्रीदेव कोटेश्वराला नतमस्तक होऊन, सत्यनारायण चरणी नतमस्तक होऊन, विद्येचे आराध्य दैवत शारदा मातेला वंदन करून, संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणेशाला वंदन करून, ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा वंदना करून या पारंपरिक वारीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. घराची सुरुवात भजन या रूपाने आमचे मित्र सन्माननीय वंजारी बुवांनी सुंदर असं भजन सादरीकरण केलेलं आहे. एकदा त्यांच्या भजनासाठी जोरदार टाळ्या होऊ दे. म्हणजे जे आहे ते आहे, सुंदर असं भजन त्यांनी सादर केलेलं आहे आणि त्यातून बरंच काही बोललेले आहेत. आणि ते माझ्या परीने मी बोलण्याचा प्रयत्न करणार, तसं सोडणार नाही. जरी मुंबई सुनीले म्हणून काय झाला, सोडणार नाही. पण आपण ज्या कामासाठी आलेलो आहे ते पहिले प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं भजन. कारण भजन हे असं माध्यम आहे, भजन हे असं माध्यम आहे परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचं साधन, मार्ग म्हणजे हे भजन आहे, परमेश्वराचं भजन. आणि हे भजन परमेश्वरासमोर अगदी लीन होऊन केलं तर परमेश्वर आपल्याला काय कमी पडत नाही.
कायच कमी पाडणार नाही. हे परमेश्वराजवळ केलेलं भजन मनापासून केलं तर नक्कीच पोचणार. आणि ते मनापासून भजन प्रथमतः आपण ज्या कामासाठी आलोय ते परमेश्वराचं नामस्मरण करूया. तसेच या ठिकाणी खरोखर कार्यक्रमाचं नियोजन मधलीवाडी विकास मंडळ पडेल. खरोखर एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झालं पाहिजे. कारण कोणताही कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला जोड असते ती एकात्मतेची. बरोबर की नाही? जोड असते ती एकात्मतेची. आणि सर्वांचं एकीचं बळ खरोखर असंच हे गेली 60-70 वर्ष असं एकीचं बळ आहे. आणि असं 100 नाही 200 वर्ष 200 अगणित असा वर्ष तुमचं एकीचं बळ राहो अशी त्या सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय. तुमच्यासाठी एकच म्हणतोय बघा. आले किती गेले किती संपले भरारा. आले किती गेले किती संपले भरारा. आणि संपणार नाही या मधली विकासवाडी मंडळीचा दरारा. मधली विकास मंडळाचा दरारा. मधल्या विकास मंडळाचा दरारा. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. या ठिकाणी सुंदर असं साऊंड सर्व्हिस खरोखर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण डबल बारी आणि कार्यक्रम सगळेच करतात. सगळ्यांचं साऊंड ठीक असतं असं नाही. बरोबर की नाही? कधी कधी साऊंडचा प्रॉब्लेम होता आणि कार्यक्रम तेवढं रंगतदार होत नाही. पण आजचं जे साऊंड आहे खरोखर भाऊ सलाम तुझ्यासाठी. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होती. बुवाने सांगितलं त्यांचं खरोखर चांगलं सांगितलं. पण या बारी बघण्यासाठी कोण डॉक्टर आणि कोण वकील असले तर त्यांना कितक्यात पडला. बुवाने काय म्हटलं? वकिलाला वाटतं कुठेतरी भांडण व्हावं आणि मला केस भेटावी. डॉक्टराला वाटतं कोणतरी आजार येऊ दे, कोणाचा तरी ऍक्सिडेंट होऊ दे आणि माझ्या बरोबर माझ्याकडे पेशंट येऊ दे असं डॉक्टरला वाटतं. आणि एकमेव माणूस आमचे साऊंडवाले असे बुवा बोलले. बरोबर की नाही? पण मी म्हणतोय समजा होय एखादे वकील असले तर एका दांड्याला नाही मारूचे. बारीक आपल्यावर वाटच बघतात. ते डॉक्टर असले तर ते पण वाढे बघतात. तर बुवा असं नाही, तो प्रत्येकाचा पेशा आहे असं कोण नाही. असं कोणाला वाटतं का? वकिलाला वाटतं का की बा भांडणं होऊ दे, कोणतरी मिटूक बघता वकिलाकडे मिटूक जातं असं नाही कोण. डॉक्टर सगळ्या पेशंटना रुग्णांना बरं करतो. बरोबर की नाही माऊली? रुग्णांना बरं करतो. आता ते आमचे डॉक्टर साहेब मगाशी त्यांचा सत्कार झाला. ते काय नाव त्यांचं?
गाडी ना तुमका कितक्याक पडला या तुम्हीच सांगा आता. बरं येऊ मुंबईतून इलो आज बरं डॉक्टर आता असं नसतं बुवा. प्रत्येकाचा पेशा आहे. रुग्णांना बरं करण्याची डॉक्टराकडे शक्ती आहे. दुसरा देव म्हणजे डॉक्टर आहे, बरोबर की नाही? दुसरा देव म्हणजे डॉक्टर आहे. एकदा डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या होऊन मागे कोरोना सारखा आजार आला, भले भले गेले, पण तेव्हा डॉक्टर नसते तर वाचले असते काय? हा ते पीपी किट घालून इतक्या रुग्णांना बरं केलंय, त्यांना कोण हात पण लावत नव्हता. साधारण बातमी लागली, वायल्या वाटत बाळग्या कोरोना झाला आणि त्याचा घर बंद. बरं त्याच्याकडे कोण गेलो, हे तू त्याच्याकडे गेलो, त्याची कंप्लेंट डायरेक्ट त्या का उचलल्या का ओरसक दिला रे असं विषय आहे. त्यामुळे बुवा प्रत्येकाचा पेशा आहे असं तुम्ही बोलू नका अशी माझी विनंती आहे. नित्य आठवी भूती मुक्ती या स्वरांचा आश्रय घेता भाव तिथे डोलतो. चराचरातून व्यापून उरला सूर मनोहर जगा वेगळा. भक्ती रसातून भक्त जनाला सौख्य तिथे अर्पितो. श्रीहरी नित्य तिथे नांदतो. कुठली कवरदा प्रथम बुवा तसे काय जास्त मला बोललेले नाही. जे काय बोलले ते गजरातून नक्की सांगणार. कारण भजन हे केवळ मनोरंजनाचं साधन नव्हे. भजन हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही. भजन हे परमेश्वराजवळ पोहोचण्याचं एक साधन आहे. असं हे भजन आहे. भा म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. असं हे भजन, परमेश्वराचं भजन अगदी मनापासून करूया. आणि त्यातून कालाय तस्मै नमा
कालाय तस्मै नमः, कालाप्रमाणे बदललं पाहिजे, पण भजन सोडून नाही. बघा आज आगळा वेगळा कार्यक्रम, पारंपरिक डबलबारी कोण ठेवू बघत नाही, पण आज या मंडळाने पारंपरिक डबलबारी म्हणजे एक जुन्या युगाची आठवण करून दिली. कैलासवासी आमचे चंद्रकांत कदमबुवा आणि कैलासवासी पांचाळबुवा, परशुराम पांचाळबुवा यांच्या जशा बाऱ्या व्हायच्या तसे आगळं वेगळं म्हणजे जुनी आठवण करून दिलंय. खरोखर आमच्या नशिबात आणि आमच्या भाग्यात या जागेवर भजन करण्याची संधी आली. खरोखर एरम साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतोय, सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतोय. आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला एवढं स्टेज उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय आणि परमेश्वराचं नामस्मरण करतोय. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवू, टाळी कंजूसगिरी करू नको, कारण काय ही ब्रह्मानंद टाळी आहे. ही टाळी आहे ना, ब्रह्मानंद टाळी आहे. सगळे रोग आजार गायब. बरं थंडी कोणाला लागत असतात, थंडी गायब. एवढं टाळी येत एवढं टाळी येत ना, ताकद आहे या टाळीमध्ये. या हाताची पेर 14 मोजून बघा. पेरा पेरा चियाक पेरा असतात ना, बांबूक पेरा असत, तशी हात पेरा. इकडे 14, इकडे 14, 14 दुने 28 आणि 28 युग तो परमेश्वर पंढरपुरात, 28 युग तो पांडुरंग उभा आहे आणि ब्रह्मानंद टाळी आहे, म्हणून म्हणतो टाळी वाजवा. दुसरं म्हणजे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला मंडळ उपस्थित आहेत. खरोखर तुमच्या चरणाशी नतमस्तक होत आहे, कारण आताच्या डबलबारीला जास्त करून महिला मंडळ जायला बघत नाही, बरोबर ना, जायला बघत नाही. आम्हाला ते पहिलंच सांगितलेलं आहे की ते डबलबारी रंगीत संगीत झाला पाहिजे, बरोबर की नाही. तोंडावर ताबा आणि तुम्हाला शब्द देतोय, सर्वांना शब्द देतोय. आमच्या दोन्ही मुलांच्या तोंडातून मुखातून एकही घाणेरडा शब्द येणार नाही, बरोबर, एकही घाणेरडा शब्द होणार नाही. कोणी सांगितलं सध्या महिला मंडळ जोमादा 1500 हसताच काय, तुमच्या 1500 डोळा देतो म्हणजे तुमका 1500 गावतात त्यामुळे जळतात. आमचा काय नाही या गावात येतले, पण याचं शिक्षण कमी. जो पदवीधर झाला त्याका पैसे 10,000 रुपये ती स्कीम येता पाठोपाठ. तुमका 1500 मध्यंतरी इलेक्शनाक वाढवले 2100 केले. पदवीधर जा ग्रॅज्युएट ना, ग्रॅज्युएट मुलगो एका 10,000 ह्यो झालो ना ह्याका काय ना माका हत्ते. नक्की मनोरंजन करणार, 2 तास सोडणार नाही मी, काय भियायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, पण नामस्मरण परमेश्वराचं भजन करूया. एका जनार्दनी दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम